शेतकऱ्याचे ट्रॅक्टर ब्लोअर चोरी करणारे टोळी जेरबंद त्यांच्याकडून मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडील 3 गुन्हे उघड करून एकूण 11 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणील गिल्डा, मिरज विभाग मिरज यांनी चोरी, घरफोडी या गुन्ह्याचे अनुषंगाने बैठक आयोजित करून माननीय पोलीस निरीक्षक अजित सेद यांना चोरी, घरफोडी यासारखे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या. त्या सूचनेप्रमाणे माननीय पोलीस निरीक्षक अजित सेद यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाकडील अधिकारी व अंमलदार याचे पथक करून चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव, अंमलदार खाजगी वाहनाने मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये चोरी, घरफोडीच्या अभिलेखावरील आरोपी यांना चेक करीत पेट्रोलिंग करीत रेकॉर्डवरील आरोपी यांची माहिती घेत असताना मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास माहिती मिळाल्या की नंदकुमार चौगुले राहणार भोसे याने खरशिंगे मळा हराळे याचे शेतातील शेडमधून मित्सुबिशी कंपनीचा लाल कलरचा ट्रॅक्टर औषध मारण्याचे ब्लोअर चोरी करून विक्री केली असल्याचे माहिती मिळाली. माहितीप्रमाणे नंदकुमार चौगुले राहणार भोसे यास दंडोबा डोंगराचे जवळून ताब्यात घेऊन त्याचेकडे कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करिता नंदकुमार चौगुले याने सांगितले की खरशिंगे मळा हराळे याचे शेतातील शेडमधून मित्सुबिशी कंपनीचा लाल कलरचा ट्रॅक्टर औषध मारण्याचे ब्लोअर सहित 2 महिन्यापूर्वी चोरून नेऊन मित्र बसवराज हिप्परगी राहणार बेडरहट्टी यास विक्री करण्यास दिले असल्याचे सांगितले. त्यावेळी सदर पथकाने बसवराज हिप्परगी यास ताब्यात घेऊन त्या दोघांकडे कौशल्यपूर्ण तपास करता त्या दोघांनीही कबुली दिली. त्यांनी सांगितले की सन 2024 मध्ये 2 कुबोटा व 2025 मध्ये एक मित्सुबिशी कंपनीचे असे 3 ट्रॅक्टर औषध फवारणीचे ब्लोअर सहित चोरून नेऊन विक्री केले असल्याचे सांगितले. त्यावेळी सदर पथकाने विक्री केले त्या ठिकाणीहून पंचनाम्याने चोरीस गेलेले 3 ट्रॅक्टर व औषध फवारणीचे ब्लोअर हस्तगत करण्यात आले आहेत.